मी नानाजी सोमनाथ शिंदे, राहणार वाखारी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। माझा मोबाईल नंबर आहे 86 98 92 36 59। तर मी आज म्हणजे साधारणतः नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्या यशोदा कंपनीचं F708 हे बियाणं जवळजवळ 30 किलो घेतलेलं होतं। तर मला सगळ्यात महत्त्वाचा जो अनुभव आलेला आहे, ज्या यशोदा या कंपनीच्या बियाणाची उगम क्षमता, जर्मिनेशन हे जवळजवळ 90% वरती मला जर्मिनेशन मिळालेलं होतं। त्यातली त्यात सारखं रोप बियाण्याची उगवण क्षमता चांगली असल्यामुळे रोपाची जी उंची रोप हे सारखं आलं। त्याच्यानंतर मी डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कांद्याची लागवड केलेली होती। तर ह्या बियाण्याबद्दल जर ह्या कंपनीबद्दल जर बोलायचं झालं तर कांद्याची उंची सारखी, कांद्यावरती करपा आलेला नाही, कांद्याची मान, पात, दांडा अगदी चांगल्या पद्धतीने कांदा आलेला होता। त्याच्यामध्ये मी खत व्यवस्थापन अगदी शेणखतापासून तर थोडं कोंबडी खत टाकलं होतं आणि शेणखत मुबलक प्रमाणात वापरलेलं होतं आणि एक मायक्रोन्यूटन आणि एक आपलं 10-26-26 या खतांचा वापर केलेला होता। तर आज माझं उत्पादन जर बघितलं तर उत्पादनामध्ये जवळजवळ 1 एकरमध्ये मला 220 ते 226 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेलं आहे। आज जर कांद्याची साईज बघितली तर पूर्ण कांद्याची एकसारखी साईज आहे। आज तुम्ही बघू शकता समोर जो आज चाळीमध्ये मी जो कांदा स्टॉक केलेला आहे तर त्या चाळीमधल्या कांद्याची पूर्णपणे एक साईज आहे। कांद्याची साईज जर बघितली आज तर 90+ साईज आहे, 90 ते 110 ग्रॅमपर्यंत साईज आहे, आपण बघू शकता। आणि खरोखर जर आपण शेतकऱ्याला जे महत्त्वाची गोष्ट पाहिजे असती, जर हा जो मुळा आहे कांद्याचा, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये, हा कांद्याचा मुळा अगदी शेवटपर्यंत टिकून आहे। आज कांद्याला मला स्टॉक करून जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। आणि ह्या यशोदा कंपनीच्या बियाण्यामध्ये खास करून सांगायचं जर झालं तर यांचा जो कलर आहे गुलाबी, अगदी गर्द गुलाबी असा कलर आहे, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि जो कांदा स्टॉक आहे त्याच्यामध्ये पण अगदी कलर आकर्षक कलर आहे आणि त्यातली त्यात कांद्याची साईज पण चांगली आहे। तर मी माझ्या वतीने सांगतो शेतकऱ्यांना, मला जो अनुभव आलेला आहे यशोदा कंपनीचा, खूप चांगला असं बियाणं आणि त्यातली त्यात उगम क्षमता, त्यातली त्यात कांद्याची शेवटपर्यंत करपा आलेला नाही, त्यातली त्यात कांद्याची साईज आणि आकर्षित रंग आपण बघू शकता।